नमस्कार मंडळी. छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये विविध प्रकारचे ट्विस्ट आणण्यासाठी सध्या नवनवीन पात्रांची एंट्री केली जाते, तर काही वेळा पात्रांची रिप्लेसमेंट केली जाते. अशातच स्टार प्रवाहवरील एका लोकप्रिय मालिकेतून प्रसिद्ध अभिनेत्याने एक्झिट घेतले आहे. तर स्टार प्रवाह वाहिनीवर गेल्या वर्षी 18 मार्चला घरोघरी मातीच्या चुली ही नवीन मालिका दाखल झाली होती. या मालिकेत रेश्मा शिंदे आणि सुमित पुसावळे यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. मालिकेचं कथानक एकत्र कुटुंब आणि घरगुती वाद यावर आधारित आहे. सध्या या मालिकेत विविध प्रकारचे ट्विस्ट पाहायला मिळतात. अशातच घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत विक्रांत हे पात्र साकारणारा अभिनेता अक्षय वाघमारेने ही मालिका सोडल्याचं कळतंय. विक्रांत हा जानकीच्या नंदेचा म्हणजेच शर्वरीचा नवरा असतो. आता नुकतीच अक्षयने या मालिकेतून एक्झिट घेतली आहे. मालिकेच्या नव्या प्रोमोतनं याबद्दलची माहिती कळते. तर घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या प्रोमोमध्ये शर्वरी म्हणजेच भक्ती देसाई आणि विक्रांतची भूमिका साकारणारा नवीन अभिनेता एकत्र पूजा करताना दिसत आहेत. त्यामुळे अक्षय वाघमारेची या मालिकेतून एक्झिट झाल्याचं कळतंय. तर अक्षयच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या अगोदर त्याने स्टार प्रवाहच्या टिपक्याची रांगोळी या मालिकेत काम केलं होतं. यामध्ये त्याने नेत्राचा नवरा नीनाची भूमिका उत्तमरित्या साकारली होती. तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये ऐश्वर्या सध्या जानकी आणि ऋषिकेशच्या कुटुंबाला मोठ्या प्रमाणात त्रास देताना दिसते. तर तुम्हाला स्टार प्रवाहवरील घरोघरी मातीच्या चुली ही मालिका आवडते का, हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.